नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डी मराठी आणि आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत इराण USA कॉन्फ्लिक्ट संदर्भातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। मध्य पूर्वेमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनत चालली आहे। इराण आणि युनायटेड स्टेट यांच्यातील तणाव वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। मिलिटरी ऍक्टिव्हिटीज, मिसाईल अटॅक आणि एअर स्ट्राईक यांच्या चर्चेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने काही स्ट्रॅटेजिक टार्गेटवर कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यानंतर इराणकडूनही काउंटर रिस्पॉन्स देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। या संघर्षातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझ ही एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, जिथून जगातील मोठ्या प्रमाणावर ऑइल सप्लाय केले जाते। जर या भागातील परिस्थिती आणखी बिघडली तर इंटरनॅशनल ऑइल मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो। अनेक अनालिसिस यांच्या मते ऑइल प्राइस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संघर्षाचा परिणाम फक्त इराण आणि अमेरिका पुरता मर्यादित राहणार नाही। ग्लोबल इकॉनॉमी, इंटरनॅशनल ट्रेड आणि एनर्जी सिक्युरिटी यावरही यांचा परिणाम होऊ शकतो। अनेक देशांनी दोन्ही बाजूंना रिस्ट्रेंट आणि डिप्लोमसीचा मार्ग स्वीकारायचे आवाहन दिले आहे। युनायटेड नेशन्ससह विविध इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। सध्या दोन्ही देशांकडून स्ट्रॉंग स्टेटमेंट दिले जात आहे। तज्ञांच्या मते पूर्णस्तरीय वार होण्याची शक्यता कमी असली तरी रिजनल कॉन्फ्लिक्ट वाढण्याची धोका कायम आहे। यामुळे मिडल ईस्ट रिजन मध्ये अस्थिरता वाढू शकते। मार्केट एक्सपर्ट सुद्धा परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, इराण आणि अमेरिका यांच्यात पीस टॉक होतील का, की हा संघर्ष आणखी वाढेल? पुढील काही दिवस या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। यावरील प्रत्येक लास्टेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला